पालघर मालगाडी दुर्घटनेचा आता शेवटचा डब्बा जो आहे 20 तासाच्या नंतर ट्रॅकवरून बाहेर करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपण जर बघितलं तर क्रेनच्या साहाय्याने हा जो डब्बा जो आहे हा ट्रॅकवरून उचलण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचे 6 डब्बे जे आहेत हे सकाळपासून बाहेर काढण्यामध्ये रेल्वे प्रशासनाला यश आलेलं आहे आणि आता जवळपास 1 ते 1:15 च्या सुमारामध्ये जो शेवटचा 7वा डब्बा जो होता हा 7वा डब्बा सुद्धा या ठिकाणावरून बाहेर काढलेला आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 20 तास झालं रेल्वे प्रशासन जे आहे या ठिकाणी मोठे युद्ध पातळीवरती काम करत आहे। हा जर आपण एकूण जवळपास 100 ते 150 मीटरचा ट्रॅक जो आहे हा पूर्णपणे ट्रॅक उकडलेला होता। एकीकडे हा डब्बा बाजूला काढणं सुरू आहे तर दुसरीकडे मात्र ट्रॅकचं पूर्णपणे एकाच वेळी काम सुद्धा सुरू आहे। हा ट्रॅक जवळपास 100 मीटरच्या जवळपास उकडलेला ट्रॅक टाकलेला आहे। त्या ठिकाणी पूर्ण त्याचे जे सपोर्ट आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहे आणि पूर्ण युद्ध पातळीवरती एकाच वेळी ज्या इलेक्ट्रिक असेल सिग्नल यंत्रणा असेल त्याचप्रमाणे या ठिकाणचं वायरिंग असेल हे सर्व कामं जे आहेत रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत। आता हा जो शेवटचा डब्बा जो आहे हा सुद्धा बाजूला केलेला आहे आणि त्यामुळे संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत मात्र ही रेल्वे सेवा सुरळीत होण्याची संकेत हे जे आहेत हे रेल्वे प्रशासनाने दिलेले आहेत। या सर्व रेल्वे प्रशासनाच्या युद्ध पातळीवरल्या कामाच्या नंतर मात्र आज सायंकाळी 6 वाजता रेल्वे या ठिकाणची लोकल सेवा पूर्ववत झाल्याच्या नंतर मात्र या ठिकाणच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विजय गायकवाड TV9 मराठी पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।